नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत राजेशजी मस्के. नमस्ते राजेशजी. नमस्ते. आपलं MCCI मेंबर्स लॉन्च मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आम्ही एक मालिका सुरुवात केली आहे. तिचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय. उद्देशाचा मालिकेचा असा आहे की मराठी उद्योजकांसोबत सहज गप्पा मारायच्या आणि जेणेकरून ज्यांना नवीन उद्योजक बनायचंय किंवा जे नवीन उद्योजक बनलेले आहेत त्यांना यातनं काहीतरी बोध घेता यावं, काहीतरी त्यांना यातनं लेसन्स घेता यावेत, हाच उद्देश आहे. आपण सुरुवात करूयात सरळ. आपला उद्योग नेमका काय आहे आणि सद्यस्थितीला उद्योगाचा टर्नओव्हर काय आहे? आमचं ऑटोमोबाईल प्रोडक्टमध्ये ऑटोमोटिव्ह रबर प्रोडक्ट्स, मोल्डेड प्रोडक्ट्स आणि होजेस आपण मॅन्युफॅक्चर करतो, ॲज वेल ॲज ऑटोमोटिव्ह मिरर आपण मॅन्युफॅक्चर करतो, पर्टिक्युलरली कमर्शियल अँड पॅसेंजर कारसाठी. आणि ड्राईव्ह शाफ्ट बूट हा एक इटालियन कंपनीबरोबर आपण जॉईंट व्हेंचर आहे. ड्राईव्ह शाफ्ट बूट आणि बेलोज स्टेअरिंग कॉलमचे हे बनवतात. साधारणतः कुठल्या प्रकारच्या कंपन्या हे विकत घेतात तुमच्याकडनं? ह्या पर्टिक्युलरली ज्या OEMs आहेत, म्हणजे बजाज ऑटो असेल, आपल्या पुण्यामध्ये टाटा मोटर्स असेल, महिंद्रा असेल, अशोक लेलंड आहे, वॉल्वो आयशर आहे, वॉल्वो आहे. आणि या लोकांना तुम्ही हे पॉलिमर बेस्ड कॉम्पोनंट सप्लाय करतो. छान. सद्यस्थितीला साधारणतः काय टर्नओव्हर असेल? साधारणतः 175 कोटीचं कंपनीचं टर्नओव्हर आहे. खूप छान. मला ना या कंपनीविषयी आणखी भरपूर काही चर्चा करायची आपल्यासोबत, पण त्या अगोदर राजेशजींविषयी चर्चा करूयात आपण. सुरुवात कुठनं झाली तुमची पुण्यातनं सुरुवात झाली, महाराष्ट्रातनं कुठल्या भागात तुमची सुरुवात झाली, शिक्षण साधारणतः काय झालं? शिक्षण म्हणजे 10वी पर्यंत पुण्यात झालं. नंतर मग डिप्लोमासाठी साताऱ्याला मेकॅनिकल डिप्लोमा कंप्लीट केला. त्याच्यानंतर पार्ट टाइम डिग्री कुसरवाडियामध्ये केली. आणि ती डिग्री करता करता जे आहे की एक ॲम्फेनॉल म्हणून कंपनी आहे, तिथे 10 वर्ष वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यातनं जे आहेत ना की खूप काही शिकायला मिळालं. घरामध्ये तुमच्या आई बाबा किंवा इतर नातेवाईक कुणाचा उद्योग होता का डायरेक्टली या क्षेत्रामध्ये? नाही, उद्योग नव्हता. वडील जॉब करत होते, ते शेतकरी सोसायटीमध्ये सेक्रेटरी होते. त्यामुळे उद्योगधंद्यामध्ये असं डायरेक्टली असं कोणी म्हणजे इथं महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यात साताऱ्यामध्ये तुमची वाढ झाली, शिक्षण झालं, त्यानंतर पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवड भोसरी काय पुण्यात झालं, पुण्यामध्ये तुमची नोकरी झाली 10 वर्ष. घरात उद्योगाची कुठली पार्श्वभूमी नव्हती. हे सगळं असताना या क्षेत्रामध्ये उडी मारावी असं का वाटलं? नाही, एक ज्यावेळेस जॉब करत होतो त्यावेळेस बरेचसे, ज्यावेळेस मी प्रोडक्ट डेव्हलपमेंटला होतो तर बरेचसे एंटरप्रेन्योर्स यायचे, तर त्यांच्याशी डिस्कशन व्हायचं. आणि त्यानंतर जे आहे ना की असं वाटायचं आपणही कुठेतरी उद्योगधंदा केला पाहिजे. आणि भोसरीमध्ये होतो आणि त्या भोसरीमध्ये कसं होतं, बरेचसे छोटे छोटे इंडस्ट्रीज जे आहेत, भोसरी वातावरण कसं होतं म्हणजे मी पाहिले छोटे छोटे इंडस्ट्री होते. म्हटलं आपण पण जे आहे ना की तो इंडस्ट्रीमध्ये ते पाऊल उचलायला पाहिजे. कुठल्या साली तुम्ही सुरुवात केली उद्योगाची तुमच्या? साधारणतः 2000 साली सुरुवात केली. टेफ्लॉन मोल्डिंग आणि मशिनिंग इथनं सुरुवात केली. 2000 साली जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा उद्योग सुरुवात करताना कॅपिटल लागतं, पैसे लागतात. ते कसे मिळवलेत सुरुवातीला 2000 साली? ॲक्च्युली आत्ताचा आणि त्यावेळेस थोडासा डिफरन्स आहे. त्यावेळेस कसं होतं, तुमचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट छोटी असेल तरी सुद्धा उद्योग चालू करता येत होता. माझ्याकडे एक फक्त लेथ मशीन घेतली मी. एक लेथ मशीन घेतली, एक छोटं शॉप रेंटल घेतलं आणि एक ऑपरेटर म्हणजे त्यातलं मी आणि नंतर मग जॉईन झाला माझा भाऊ. अशा आम्ही 2 ऑपरेटर म्हणून आम्ही काम सुरू केलं. बाहेरनं टेफ्लॉनचे रॉड मुंबईत आणायचे, मशीनिंग करून द्यायचे. पहिली ऑर्डर कशी मिळवली? पहिली ऑर्डर जे आहे ना, जे स्टँडर्ड पार्ट्स टेफ्लॉनचे लागतात तर ते सप्लाय करायला सुरुवात, जे स्टँडर्ड असतात ते, म्हणजे मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा थोडंसं कमी रेटला देऊया असं करून सुरुवात केली. पण त्याच्यामध्ये आम्हाला भोसरीमध्ये एक कंपनी आहे की वर्गो म्हणून. तर त्यांची पण सुरुवात साधारणतः त्याच वेळेस त्यांनी वॉल मॅन्युफॅक्चरिंग, ती कंपनी पण जे आहे ना 1000 कोटीपर्यंत ती कंपनी वाढली. त्या कंपनी बरोबर जे आहे ना की आम्हाला पण वाढायची. ही इंटरेस्टिंग बाब आहे ना की तुम्ही कुठेतरी कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर जेव्हा असता, एखादा OEM किंवा एखादी मोठी कंपनी वाढते त्याप्रमाणे तुम्ही वाढायला सुरुवात करता. जर तुमची क्वालिटी आणि रिलायबिलिटी असेल तर नक्कीच तुमची असणार आहे, त्यामुळेच हे वाढलेलं असेल. खरंय. तर 2001 साली सुरुवात झाली याची. मागच्या 20, 22, 23 वर्षाचा प्रवास जर पाहिला तुम्ही, सद्यस्थिती बोलूयात आपण आणि त्यानंतर त्या प्रवासाकडे वळूयात. तुम्ही सांगितलं टर्नओव्हर साधारणतः उलाढाल वार्षिकी 160 कोटींची आहे, बरोबर आहे? 175 कोटींची आहे. खूप छान. साधारणतः किती लोक काम करतात कंपनीमध्ये? आता साधारणतः 500 लोक काम करतात डायरेक्टली.
खूप छान. तर हा प्रवास कसा झाला, काय 2-3 मेजर माइलस्टोन होते जिथे की ही मोठी जंप तुम्हाला झाली? कारण शून्यातनं सुरुवात करून 175 कोटी, 2 लोक, तुम्ही आणि तुमचे छोटे भाऊ, छोट्या भावाला तर एम्प्लॉई म्हणता येणार नाही, पण तिथनं सुरुवात करून जे 0 एम्प्लॉई थोडक्यात, तिथून ते 500 एम्प्लॉई पर्यंत, या प्रवासात काय मेजर माइलस्टोन होते? याच्यामध्ये जे आहे ना की बरेच वेळा डिसिजन घेतले, चुकले, आणि ते करेक्ट करत कारण कसं आहे की मॅनेजमेंटचा स्टडी नव्हता, पण सगळे जे डिसिजन घेतले, चुकले, परत करेक्ट केले, असं करत जो आहे अनुभवात नाही केलं. पण मी जर सांगेल ना की तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर पर्टिक्युलरली जी लोक आहेत ते तुम्हाला मोठं करतात. मग तुमचे एम्प्लॉई असतील किंवा तुमचे कस्टमर असतील. तर तुम्ही जर समजा दोघांना हॅपी ठेवलं, तुमचे कस्टमर आणि तुमचे एम्प्लॉई, तर ते जे टार्गेट आहे ते अचीव्ह करायला वेळ लागत नाही. खूप छान, खूप छान. एखादं उदाहरण देता येईल की काय गोष्टी करायला लागतात एखाद्या नवीन उद्योजकाला त्यांच्या एम्प्लॉईजला किंवा ग्राहकांना हे हॅपी ठेवण्यासाठी, खुश ठेवण्यासाठी, सॅटिस्फाईड ठेवण्यासाठी? एकतर जो आम्ही जनरली प्रत्येक वर्षी बिझनेस प्लॅन करतो. त्या बिझनेस प्लॅनमध्ये जे आहेत ना की जे एम्प्लॉई अपग्रेडेशन, कारण तुमची कंपनी वाढते, कंपनीवर तुमचा एम्प्लॉई सुद्धा तो ग्रो झाला पाहिजे, तरच तो कस्टमरला सॅटिस्फाय ठेवू शकतो. तर तो आम्ही पहिला प्रयत्न करतो की त्यामध्ये वर्षाच्या तुमच्या प्लॅनिंगमध्ये पहिल्यांदा तुमचं, कारण इफ यू नो युअर एम्प्लॉई बेटर देन ओनली ही कॅन नो द कस्टमर बेटर. छान, खूप छान, खूप छान. मग तिथे आपण जास्तीत जास्त तो फोकस ठेवतो. खूप छान. तर जिथं तुम्ही जास्त तुमच्या एम्प्लॉईजवरती, कर्मचाऱ्यांवरती लक्ष ठेवताय, तितकंच ते त्या ग्राहकांवरती लक्ष ठेवू शकतील. ग्राहकांवरती जास्त लक्ष असेल तर साधारणच साहजिकच आहे की तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत, उत्पादनं आहेत किंवा तुमची सेवा आहे ती जास्त विकली जाईल, प्रॉफिट जास्त वाढेल वगैरे वगैरे, तर माहितीच आहे. आपण ही 500 लोक आहेत, जेव्हा तुम्ही रिक्रूट करता तेव्हा त्यांच्याकडे जे एक कौशल्य लागतं, स्किल लागतं, ते तुम्हाला हवं तसं असतं की तुम्हाला परत रिडेव्हलप करायला लागतं? रिडेव्हलप करावं लागतं, कारण जो बेस असतो, समजा आपण जी क्वालिफिकेशन आहे किंवा त्याचा एक्सपिरियन्स आहे, तो ज्या कंपनीमधला एक्सपिरियन्स आहे किंवा ते कल्चर आहे, ते कल्चर आणि आपल्याकडचं कल्चर हे पहिल्यांदा ह्याच्यामध्ये जुळून घेण्यासाठी जो गॅप आहे तो पहिल्यांदा आपल्याला भरून काढावा लागतो. त्यामुळं टेक्नॉलॉजी इज अ वन पार्ट. अदर दॅन टेक्नॉलॉजी, लिडरशिप स्किल जे आहे, डिसिजन मेकिंग आहे, हे तर आपल्याला त्याच्यामध्ये बिल्ड करणं आवश्यक आहे. येस. हे सर्व करत असताना आपले कंपनीमध्ये ओनर प्रमोटर तुम्ही आहात, तुमचे एम्प्लॉई आहात, तुम्ही एम्प्लॉईची काळजी घेता, त्यानंतर कस्टमर आहेत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला असतील तुमचे सप्लायर. जेव्हा तुम्ही तुमच्या कस्टमर्सकडे पाहता तेव्हा MSMEची एक नेहमी कंप्लेन असते की वेळेवरती मला पैसे मिळत नाहीयेत, जो माल मी विकलाय ते मला वेळेवरती पैसे मिळत नाहीत, त्यामुळे मला वर्किंग कॅपिटलचा प्रॉब्लेम होतो. तर असं तुमच्या बाबतीत घडतं का, आणि घडत असेल तर तुम्ही काय करता? त्या हे सुरुवातीला घडत होतं, म्हणजे पण मागच्या ऑलमोस्ट जर म्हटलं तर 7-8 वर्षापासून हे खूप कमी झालेलं आहे. काय झालं नेमकं याच्यामध्ये? जो आता जे आहे ना की जे गव्हर्नमेंटनी किंवा त्याच्यावर बंधनं आणलेली आहेत की MSMEला जे आहे की टाइमली पेमेंट दिलं पाहिजे. सो विदिन 45 to 60 डेजमध्ये जे आहे ना पेमेंट आलं पाहिजे. तर त्याप्रमाणे जे आहे ना जे OEMs आहेत ते OEMs 100% आम्हाला जे आहे ना विदिन 30 to 45 डेज हे पेमेंट त्यांचं आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं तो जो आहे तो जो प्रॉब्लेम आहे तो आता कमी झाला. फायनान्सचा जो आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. ऐकून खूप आनंद वाटला, चांगली गोष्ट आहे. आपण गव्हर्नमेंटची एक आणखी कनेक्ट असतो, तो म्हणजे गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात. अशी कुठली एखादी स्कीम आहे का गव्हर्नमेंटची ज्याचा तुम्हाला फायदा झालाय? मी ज्यावेळेस माझी इंडस्ट्री पहिल्यांदा तळवडेमध्ये होती, पण ती जागा छोटी पडल्यामुळं आम्ही तळेगाव MIDCमध्ये शिफ्ट झालो. ज्यावेळेस शिफ्ट झालो त्यावेळेस जे आहे तिथं झोन जो होता त्या झोनचा बेनिफिट जो होता मला वाटतं काहीतरी B+ असं काहीतरी झोन होता. त्या B+ जे बेनिफिट मला वाटतं ती 15% तुम्हाला कॅपिटल इन्व्हेस्टमेंटवर जे आहे डेव्हलपमेंट व्हावी त्या क्षेत्रामध्ये म्हणून ते बेनिफिट दिले जातात. तर तो आम्ही बेनिफिट त्याचा घेतला होता. प्लस आमच्या दुसऱ्या प्लांटला आम्ही त्यावेळेस जे एनर्जी कॉस्ट होती, एनर्जी कॉस्टमध्ये पण त्यावेळेस बेनिफिट होता, तो बेनिफिट घेतला. आणि आता रिसेंटली आम्ही आता मागच्याच वर्षी एक फूड इंडस्ट्री जे फूड प्रोसेसिंगचं जे आहे ती इंडस्ट्री सुरू केली. तर त्यामध्ये आम्हाला जो आहे की फूड इंडस्ट्रीचे जे बेनिफिट आहेत, आणि कसं आहे की वुमन एंटरप्रेन्योर्स असतील तर त्यासुद्धा ॲडिशनल बेनिफिट, म्हणजे ऑलमोस्ट जो आता आम्ही 30% वुमन एंटरप्रेन्योर्स, 50% तुमचे सबसिडीज ज्या आहेत ना की त्याला आहेत. म्हणजे ठीक आहे, त्याला मिळायला इकडं तिकडं वेळ जातो, पण येस इट इज गॉट सँक्शन. खूप छान. तर अशा वेगवेगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. जर तुम्हाला
गव्हर्नमेंटच्या स्कीम्स विषयी जास्त माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये किंवा या शो नोट्समध्ये कॉन्टॅक्ट दिलेले आहेत माझ्या सहकाऱ्यांच्या MCCIच्या, ते तुम्हाला नक्की मदत करतील ह्या योजना, ह्या स्कीम समजून घेण्यासाठी आणि त्याचा कसा फायदा घ्यावा हे दाखवण्यासाठी. आपण परत वळूयात तुमच्याकडं राजेशजी. हे करत असताना सर्व काही तुमचा एक्सपोर्ट होतो या उद्योगापैकी 175 कोटीपैकी? एक्सपोर्ट आता पहिला होत होता, आता नाहीये, पण आता ह्या वर्षी आम्ही परत प्रयत्न सुरुवात. पण तुमची एक कुठल्या तरी इटालियन की जर्मन कंपनीशी टायअप आहे, बरोबर? तो काय आहे, तो समजावून सांगा. तो एक आता जे गाडीला आपल्या कारला ड्राईव्ह शाफ्ट असतात, ते ड्राईव्ह शाफ्ट बूट एक असतो, त्याच्यामध्ये प्रेस ब्लो मोल्डिंग टेक्नॉलॉजीने असतो, त्याच्यामध्ये डिझाईन कॅपेबिलिटी तुम्हाला लागते. तर ते डिझाईन कॅपेबिलिटी साठी हे ऑलरेडी इटालियन कंपनी ऑलरेडी सप्लाय करते मागच्या जवळजवळ 30-40 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये, युरोपमध्ये as well as US मध्ये. सो त्यांच्याबरोबर टायअप केल्यामुळे जी डिझाईन कॅपेबिलिटी जी आहे ती आपल्याला इथे मिळाली आणि मग तो आपण आता प्रोडक्ट इथे आपण खूप छान. आता हा म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवास सुद्धा तुमचा चालू आहे, त्या कंपन्यांची जॉईंट व्हेंचर करणं किंवा कॉन्टॅक्ट करणं आणि सोबत काहीतरी को प्रोड्यूस करणं, हे सर्व करत असताना मला हे सुद्धा सांगितलं माझ्या सहकाऱ्यांनी की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता तिथं काही सामाजिक कार्य सुद्धा करता किंवा काही सामाजिक ज्या शैक्षणिक संस्था आहेत तिथेही आहात. त्यातलं मला एक भावलेलं ते म्हणजे ज्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काही प्रयत्न करताय, ते काय, त्याविषयी सांगा. आपण आता रिसेंटली जे आहे ना नूतन इन्क्युबेशन सेंटर हे आपण आता सुरू केलेलं आहे. मी एक डायरेक्टर आहे त्याचा, आणि पर्टिक्युलरली की मुलांनी जे आहे ना, जे जसं आता मी केलं इंजिनिअरिंग नंतर जसं जॉब हा एक अपॉर्च्युनिटी आहे, त्याच्याबरोबर एंटरप्रेन्योरशिप सुद्धा एक ती मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि आता जे आहे ना की ज्या पद्धतीने इंडिया जे ग्रो करते आहे, म्हणजे आज आपण म्हणतो GDP जो आहे आपला 6.1 GDP प्रोजेक्टेड, आणि बाकीचे जे पाहिलं आहे त्यामध्ये व्हास्ट डिफरन्स आहे. त्यामुळे जो स्कोप आहे पुढच्या 10 वर्षात ॲटलिस्ट आपल्या इंजिनियर्सला, एंटरप्रेन्योर्सला हा खूप मोठा आहे. त्यामुळे ते जेवढे आहेत ना, जेवढे एंटरप्रेन्योर्स डेव्हलप होतील किंवा आयडिया जनरेशन, आता आम्ही त्यांना काय करतो, आयडिया जनरेशन वगैरेसाठी त्यांना मदत करतो, त्यांना फंड्स कुठे अवेलेबल मिळू शकतात त्याच्यासाठी त्यांना मदत करतो. हे तळेगावमध्ये आहे. हे तळेगावमध्ये आमचे तळेगावमध्ये असाल तर लकी आहात, कारण तुम्हाला यांची जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये जाऊन इंजिनियर म्हणून किंवा एक टेक्नॉलॉजिस्ट म्हणून काय एंटरप्रेन्योरल अवेलेबिलिटी आहेत, स्वतःचा उद्योग करण्यासाठी, उद्योजक बनण्यासाठी काय करायला लागतं याविषयीचं मार्गदर्शन मिळेल. जर तुम्हाला विशेष काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा कळवू शकाल आणि राजेशजींशी सुद्धा कनेक्ट करू शकाल. ते किंवा त्यांचे इतर सहकारी जे आहेत ते नक्कीच तुम्हाला यथोचित मदत करण्याचा प्रयत्न करतीलच. हा खूप इंटरेस्टिंग प्रवास आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा इथनं सुरुवात झालेली. त्यानंतर असं काही नाही की शिक्षण हे हार्वर्ड किंवा IIT मध्ये होतं, ते काही वाईट नाही, खूप चांगली गोष्ट आहे ती. मात्र ते आवश्यकच आहे एक मोठा उद्योजक बनण्यासाठी असं मुळीच नाहीये. हे करून सुद्धा 10-1 वर्ष इमाने इतबारे एक कर्मचारी म्हणून काम केलेला, कुठेतरी 10 ते 6 वेळ असा व्यक्ती ठरवतो की स्वतः मला काहीतरी उद्योग करायचा आहे, आणि आज 500 लोकांना रोजगार निर्मिती करून दिलेली आहे. 175 कोटीचा इतका मोठा उद्योग आहे, भरपूर क्लायंट्स आहेत, आणि परत राजेशजींसारखेच एंटरप्रेन्योर्स तयार व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. ही रिअल लाईफ कहाणी खूप खूप आवडली. शेवटचा एक माझा प्रश्न असा आहे की इतर लोक जे ऐकतायत ही मुलाखत, ज्यांना उद्योजक बनायचंय किंवा जे आत्ताच उद्योजक बनलेले आहेत, नवीन उद्योजक आहेत, त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? बरेचसे जे स्टार्टअप्स आपण पाहतो, स्टार्टअप्स असतील, नवीन उद्योग असतील, की हे जे फेल होण्याचं जे कारण आहे, कारण उद्योग सुरू होतो कारण टेक्निकल नॉलेज आहे, ह्या बेसवर उद्योग सुरू होतो आणि इच्छा आहे. पण ह्याच्याबरोबर जो आहे ना की जी जोड आहे ती फायनान्सची खूप मोठी आहे. म्हणजे 90% उद्योग जे आहे ते मिसमॅनेजमेंट ऑफ फायनान्स याच्यामुळं फेल होतात. त्यामुळे जो फायनान्सचं जे नॉलेज आहे तर मला असं वाटतं ते घेणं ते खूप इसेन्शियल आहे. ते फायनान्सचं नॉलेज तुम्हाला पैसे येणार कसे, पैसे जाणार कसे आहेत, ती वर्किंग कॅपिटल कसं कॅल्क्युलेट करायचं किंवा इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, हे सगळ्या गोष्टी ज्या आहे ना फायनान्सचं, त्यामुळे फायनान्सचं नॉलेज घेऊनच तुम्ही इंडस्ट्रीमध्ये उतरा असं तुम्ही अनुभवातून शिकलात. पण तुमचं हे सजेशन आहे की जर ते नॉलेज बाहेर घेता आलं तर काही अडथळे कमी होतील. येस, बरोबर आहे. बरोबर आहे. अच्छा, खूप चांगला सल्ला आहे हा आपल्या सर्वांसाठी. राजेशजी, आज आपण इथं आलात, आमची चर्चा केली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.